झालेला आहे। मास्टर कॅमेऱ्यावरती संवेद आहेत, तर साइड कॅमेऱ्यावरती हर्षद, तसेच डिजिटल स्कोरर संदेश आणि विशाल यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच या स्पर्धेसाठी मित्रांनो ज्या सर्व ट्रॉफीज आहेत, या सर्व ट्रॉफी आदरणीय राजनजी नागवा यांच्या माध्यमातून आलेले आहेत, त्यांचा हार्दिक आभार। तसेच प्रथम क्रमांकाचा जे आपण पारितोषिक पाहतोय 55,555 हे कैलासवासी सुनंदा बुरांडे यांच्या स्मरणार्थ आनंदजी बुरांडे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आलेला आहे, त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच 33,333 हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे, हे डॉक्टर कैलास चौलकर यांच्या माध्यमातून आलेले आहे। तसेच तृतीय क्रमांकाचा जे चषक पाहतोय, जे पारितोषिक पाहतोय हे 22,222 हे नाखवा वॉटर स्पोर्ट्स उलेश नाखवा यांच्या माध्यमातून आलेले आहे। तसेच प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण सन्मान चिन्ह पाहतोय, हे सन्मान चिन्ह आदरणीय गजानन बुरांडे यांच्या माध्यमातून आलेले आहे, यांचं सुद्धा मी या मंडळाच्या वतीनं आणि समालोचकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय। वळूयात मैदानाच्या दिशेनं। पहिलाच बॉल मैदानामध्ये गोलंदाज योगेशने टाकला, निर्धाव बॉल आला। यावेळेला बॅटची एज लागली जरूर, चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु लगातार दुसरा बॉल मात्र निर्धाव येतोय। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानामध्ये आपण भव्यदिव्य स्पर्धा पाहतोय। आजचा हा दुसरा दिवस काका, आपण या स्पर्धेचा जर एकंदरीत विचार केला तर ही जी चषक आपण पाहतोय, ही चषक आपण एखाद्या नाईट स्पर्धेला सुद्धा एवढी मोठी चषक नसतात, ती चषक या ठिकाणी या प्रीमियर लीग साठी देण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी मंडळाचं नक्कीच कौतुक करेन, कारण अशा पद्धतीची चषक आम्ही फार कमी ठिकाणी पाहतो, परंतु एक भव्य दिव्य स्पर्धा मैदानामध्ये यावेळेला शफल होऊन लेग लान्स करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये आणि या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव येणार नाहीये। विराज मैदानावरती पॉवर प्लेचा षटक सुरू आहे, अशा वेळेला मोठे फटके येण्याची फार गरज आहे, परंतु आपण पाहिलं तर पहिलेच 3 बॉल हे निर्धाव स्वरूपात मात्र पाहतोय। एलपी ग्रुप नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। यावेळेला अप्रतिम असा फटका, इनसाइड आउट खेळून हा फटका, चेंडू डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय, एक सिंगल धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि या बॉलवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत। एक धाव 2 धावा फार महत्वाचे आहेत। प्रत्येक धावेचं महत्व मी काल सुद्धा सांगितलेलं आहे। आपण टेनिस क्रिकेट खेळत असाल तर प्रत्येक धाव सेव्ह करणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य आहे। तर श्री गणेश झालेला आहे, 2 धावा धावफलकावरती आलेले आहेत। दर्शन पेरेकर ऑफ द मार्क, स्वतः संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनची जी भूमिका आहे ती त्याला आता पूर्ण करावी लागणार आहे। पहिलीच ओव्हर गोलंदाज योगेश, अप्रतिम असा बॉल, पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिले जरूर, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। फलंदाज आपण पाहिलं तर बीट झालेला आहे। 5 बॉलचा खेळ समाप्त मैदानामध्ये। बॅटिंग करत असताना आतापर्यंत नागवा वॉटर स्पोर्ट्स या संघाने 2 धावा फक्त धावफलकावरती जमा केलेल्या आहेत। अंतिम बॉल असणार आहे, अंतिम बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल। अप्रतिम असा फटका, झेलची संधी होती जरूर, परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आणि 1 ओव्हरचा खेळ समाप्त। बॅटिंग करत असताना नागवा वॉटर स्पोर्ट्स या संघानं 3 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत। नागवा वॉटर स्पोर्ट्स या संघाचे मालक आदरणीय उलेजी नागवा यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय, त्यांचा स्वागत करतोय। तसेच एलपी ग्रुप या संघाचे मालक, अर्थातच एलपी ग्रुप त्यांचा एक ग्रुप आहे, ते सर्व काही ठराविक मेंबर असतील, त्यांचा संघ आपण मैदानावरती पाहतोय, त्या ग्रुपचं सुद्धा माझ्या वतीनं, या मंडळाच्या वतीनं मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। बॅटिंग करत असताना बिनबाद आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत। लीग स्टेजच्या मॅच आहे, त्याच्यामुळे आपल्याला 3 सामने मिळणार आहेत। या 3 सामन्यांपैकी 2 सामने आपण जर जिंकलात तर सुपर 8 मध्ये प्रवेश कराल। या दोनही संघांचा आपण अगोदरचा जर विचार केला तर प्रत्येक संघ, हे 2 संघ एक राऊंड जिंकलेले आहेत, त्याच्यामुळे या राऊंडमध्ये किंवा या सामन्यामध्ये जो जिंकेल तो खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहे। अक्षी साखर प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे। पहिलं पर्व अगदी जल्लोषामध्ये आपण पार पडलं।
दुसरा पर्व सुद्धा त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय आणि येणारं पर्व तुम्हाला कदाचित नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा प्रकाश जोतातील स्पर्धा तुम्हाला याच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती पाहायला मिळणार आहे. गोलंदाज नवीन येतो मैदानामध्ये सर्वेश पाटील. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑन आहे तर दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हर. हे दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन अप्रतिम असा फटका. प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. माहिती आहे कारण आपल्याकडे मॅन्डेटरी पॉवर फ्री फक्त 2 षटकांचा आहे. या 2 षटकांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्रीडम आहे आणि त्याचा फायदा घेत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर आता येणाऱ्या 5 बॉलवरती कशा पद्धतीने हल्लाबोल करणार, कशा पद्धतीने गोलंदाजीवरती आक्रमण करणार हे पाहणं योग्य असणार आहे. कारण या मैदानाचा आपण अंदाज घेतला तर कालच्या दिवसाला सुद्धा 5 षटकांमध्ये जवळपास 84 धावा सुद्धा केलेल्या आहेत. हा उच्चांक या मैदानावरचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल, आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर कमीत कमी 5 षटकांमध्ये 60 ते 70 धावा करण्याची गरज. बॅटिंग करणारा संघ आहे उलेश नाखवा यांचा संघ नाखा वॉटर स्पोर्ट्स. पुन्हा एकदा सजवते गोलंदाज सर्वेश पाटील. पुढील बॉल यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी जरूर स्पर्श केला असावा, पंचांकडे पाहिले जरूर, परंतु चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु वेळी स्वतःला सावरलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला जरूर परंतु दुसऱ्या बॉलवरती खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक वापसी गोलंदाज सर्वेश पाटीलची आपण पाहिली. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. अतिशय संत गतीने चालणारा सामना मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारायचा होता ऑफ साईडला. कदाचित बॅटची एज घेतली असावी परंतु ते कॅच विन द मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. परंतु अशा वेळेला आपण जर झेल सोडले तर त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच भोगावा लागणार आहे. मी नेहमीच म्हणत असतो की टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला एक छोटीशी चूक पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते. म्हणून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर परफेक्ट कॅच पकडणं, त्याच वेळेला परफेक्ट क्षेत्ररक्षण, परफेक्ट प्लॅनिंग या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या लागतील. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सर्वेश. यावेळेला हा मात्र भीमर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार दिला, तदनंतर वापसी केली, तदनंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव बॉल आणि आता आपण जर हा रिसेंटली बॉल पाहिला तर नो बॉल. बिमान स्वरूपाचा चेंडू होता म्हणून पंचांनी गोलंदाजाला दंडित केलेला आहे आणि आता पुन्हा एकदा ते समीकरण इथे येणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. म्हणजेच उघडा डोळे बघा नीट, आता आला आहे फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा फलंदाज उठवणार का हे पाहणं योग्य असणार आहे. 2007 ऑक्टोबर रोजी इंटरनॅशनल मध्ये हा नियम खऱ्या अर्थानं आला. त्याचा पहिलाच फायदा मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांनी उठवला होता. पहिला बॉल टाकण्याचा बहुमान सुद्धा ब्रेटलीने मिळवला होता. तर यावेळेला आपण पाहूया गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम असा फटका, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तेथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण केली. फ्री हिट असल्या कारणानं मात्र इथे झेलबाद होणार नाही फलंदाज आणि या बॉलवरती एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. सिंगल धावीच्या सहाय्यानं पुन्हा एकदा धावफलकावरती 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. तेव्हा असं वाटलं होतं की पूर्णपणे टेम्पो स्लो केला, टेम्परमेंट पकडण्याचा प्रयत्न करत होते परंतु गोलंदाजांची प्रभावी करणारी गोलंदाजी मैदानामध्ये. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अप्रतिम अशी फटकेबाजी दर्शन पेरेकर यांच्या माध्यमातून पाहतोय. 2 चौकारांच्या समवेत आतापर्यंत दर्शन पेरेकर यांनी 12 धावेचं योगदान हे आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सर्वेश पाटील. यावेळेला मारायचं होतं ऑफ साईडला. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचांकडे दाद मागितली, स्पर्श केला होता बॅटला. फलंदाज कॉट बिहाइंड द विकेट, बाद.
प्रत्येकाचं नाव घेणे शक्य नाहीये, परंतु ज्या पद्धतीने क्रिकेटचा जो माहोल बनवलेला आहे, अर्थातच मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहिलं तर सर्व संघांना बसण्यासाठी पॅन्डॉल आपण पाहतोय. सुंदर असं व्यासपीठ, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, अगदी सर्व गोष्टी नीट नेटक्या या मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तर या षटकातील आपण पाहिलं तर शेवटला एक बॉलचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे. 5 बॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापसी केली गोलंदाज सर्वेशने. संघाची धावसंख्या आतापर्यंत 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अप्रतिम असा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय, 1 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. विराज, आपण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला किंवा लेदर क्रिकेटचा विचार केला तर वन डाऊनचा जो प्लेअर असतो तो फार महत्त्वपूर्ण असतो, कारण त्याची एक जबाबदारी असते की मॅच पूर्णपणे लांबवण्याची किंवा मॅच शेवटल्या षटकापर्यंत घेऊन जायची. ज्या पद्धतीने इंटरनॅशनलमध्ये आपण पाहिलं तर इंडिया संघाचा विराट कोहली जो वन डाऊन प्लेअर येतो आणि मॅच बनवण्याचं काम करत असतो. आपण इंग्लंडचा विचार केला तर जो रूट असेल किंवा त्याच वेळेला ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर स्मिथ असेल. अशी आपण जे वन डाऊन प्लेअर पाहतोय हे महत्त्वपूर्ण असतात, एक बाइंडिंग फॅक्टर असतात. त्याच्यामुळे ती जबाबदारी आता संकेतला पार पाडावी लागेल. संकेतने आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार लगवला जरूर आणि या 4 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आतापर्यंत 70 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, 17 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ मार्गस्थ मैदानामध्ये. योगेश यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. पहिलाच बॉल, पहिला बॉल अप्रतिम असा खेळून काढलेला आहे. इनसाइड आउट खेळून काढलेला फटका, क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि त्याच वेळेला दर्जेदार थ्रो. काल सुद्धा मी म्हणालो होतो की मित्रांनो, तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये फक्त बॅटिंग किंवा बॉलिंगची प्रॅक्टिस करू नका, तर त्याच वेळेला फिल्डिंग, मग फिल्डिंग करणं असेल किंवा त्याच वेळेला थ्रो करणं असेल, याचा सुद्धा सराव असणं हे फार गरजेचं असणार आहे. या बॉलवरती एक धाव घेतली, एका धावेच्या सहाय्यानं 18 धावा. अप्रतिम असा फटका, चेंडू सरळ जातोय, स्टँड अँड डिस्पॅच. आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट पहा कसा रंग बदलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक होतं, त्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक नाही तरी पहिल्याच 2 बॉलमध्ये ज्याने 7 धावा खर्च केल्यात. हा क्रिकेट आहे मित्रांनो. कधी आपण हिरो होतो तर कधी झिरो होतो, कधी झिरो होतो तर कधी हिरो होतो. हाच टेनिस क्रिकेटचा खेळ म्हणून संपूर्ण जगतामध्ये फेमस आहे. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. यॉर करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट, चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 25 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 25 धावा धावफलकावरती. चांगलं टेम्परमेंट पकडावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फलंदाजी व्हायला पाहिजे होती किंबहुना जे टार्गेट सेट करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला फलंदाजी करावी लागेल. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र जमा होणार आहे आणि सिंगल धावेच्या सहाय्यानं 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 26 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये मार्गस्थ. एका बाजूला आपण पाहिलं तर ओलेजी नाकवा यांचा संघ नाकवा वॉटर स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला एलपी ग्रुप यांचा संघ एलपी ग्रुप आहे मैदानामध्ये. अप्रतिम असा फटका खेळून काढलेला आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु क्षेत्ररक्षक म्हणलाय दर्शक
टेनिस क्रिकेटमध्ये एखादा चांगला चेंडू असेल त्याच्यावरती आपल्याला चांगला फटका बसत असतो, एखादा खराब चेंडू असेल त्याच्यावरती आपल्याला विकेट सुद्धा मिळू शकतो. हे सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर होता, त्याचा पुरेपूर आडवा बॅटने खेळून मात्र षटकारामध्ये रूपांतर केलं आणि 6 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 32 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 32 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक गडी महत्वपूर्ण दिनेश नाकवा हा डकआउट स्वरूपात बाद झालेला आहे. सामना फास्ट घ्यायचा आहे, पंचांना विनंती असेल जास्त वेळ मात्र खर्च करायचा नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेला अप्रतिम असा फटका, पिकअप फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तेथे, परंतु चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक. मध्ये आपला जो फॉर्म आहे तो कंपल्सरी पाणी मैदानामध्ये पाठवायचा आहे. आपला फॉर्म कंपल्सरी टिकून ठेवायचा असतो. जर तुमचा फॉर्म नसेल तर तुम्हाला मात्र कोणी विचारत नाही. याच आपण 17चं अनालिसिस बघितलं, विश्लेषण बघितलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या योगेशने, परंतु पुन्हा एकदा 30 षटक हाताळण्यासाठी आला होता आणि या षटकामध्ये तब्बल 21 धावा या योगेशने खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांची सांगता, 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. संकेतने जी आपण 3 षटकार लगावलेले आहेत, या 3 षटकारांसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अर्थातच उपसरपंच अक्षी आदरणीय आनंदजी बुरांडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक हे संकेतसाठी देण्यात आलेले आहे. सामना जेव्हा संपेल तेव्हा आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजून 2 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक आहे. जास्त टीम मिटिंग घ्यायची नाहीये, वेळ जास्त खर्च करायचा नाही, सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. यानंतर होणारा सामना आपण तयारीत राहायचा आहे. जरीमरी आई साखर विरुद्ध सँडी वॉटर स्पोर्ट साखर या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. पण एक सत्र समाप्त झालं की टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वैयात मैदानाच्या दिशेनं इथे बॅटिंग करत असताना पहिल्याच 3 ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धावा आल्या, असं वाटलं होतं की आता टार्गेट पूर्णपणे कमी पाहायला मिळेल, अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. परंतु 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 38 धावा, 38 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज तुषार कुलाबकर. या षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्या तर बॅटिंग करणारा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकेल, परंतु फिल्डिंग करणाऱ्या संघाला आता धावा रोखण्याची गरज. पहिल्याच बॉलवरती अप्रतिम असा फटका, क्षेत्ररक्षक आहे तेथे आणि येथे मात्र अप्रतिम असा झेल, फलंदाज बाद. गवळे, सुमित गवळे, आपण प्रेक्षक मध्ये कुठेही असाल तर व्यासपीठाकडे यायचं आहे. सुमित गवळे. 38 धावा झालेल्या आहेत पूर्ण धावफलकावरती आणि बॅटिंग करत असताना सलामीचा फलंदाज ज्याने आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान दिलं आणि मात्र तंबूत परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रस्थान करतोय, ज्याचं नाव आहे यज्ञेश बुरांडे. हा मैदानामध्ये प्रस्थान करतोय. यज्ञेश, आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे. आपल्या संघाला जर चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं असेल किंवा समोरच्या संघाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर आता मात्र आपल्याला फटकेबाजी करावी लागेल. कारण 4थं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे आणि त्याच षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आलेले आहे. अजून 5 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज तुषार कुलाबकर पहिल्या बॉलवरती खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला. येणारे अजून 5 बॉल शिल्लक असतील. या वेळेला पंचांकडे कटाक्ष नजरेनं पाहिलंय जरूर,
पंचांकडे दाद मागितली, परंतु हा बॉल गुडलेन स्पॉटवरून आतल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणास्तव हा बॉल मात्र वैध आहे, लीगल आहे. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीयेत. धावसंख्या स्थिर धावफलकावरती ती म्हणजे 38. 38 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना नॉखा वॉटर स्पोर्ट्स. अप्रतिम असा फटका इथे क्षेत्ररक्षक आहे, पकडणार का झेल, आणि आता मात्र इथे समाप्त झालाय फलंदाज. आपण लेदर क्रिकेटचा जर विचार केला तर अर्थातच महेंद्रसिंग धोनी याने डेब्यू मॅच खेळत असताना बांगलादेश विरुद्धची मॅच होती आणि त्या मॅच मध्ये सुद्धा महेंद्रसिंग धोनी हा शून्यावरती बाद झाला होता. हा सुद्धा इतिहास आहे. या सत्राचा आपण विचार केला तर यज्ञेश कधी आला आणि कधी गेला हे समजलं सुद्धा नाही. पहिल्याच बॉलवरती डकआउट स्वरूपात बाद झाला तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तो म्हणजेच भूषण. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा घेतल्यानंतर थोडासा प्रेशर होता, दबाव होता, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम अशी दर्शनची आणि त्याच वेळेला संकेतची खेळी आपण पाहिली. चांगलं टेम्परमेंट पकडलं होतं, परंतु तदनंतर चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा वापसी करण्याचं काम हे गोलंदाज तुषारनं केलं. कारण आतापर्यंत 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाहीये आणि 2 विकेट्स आपल्या नावावरती कमावलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. अगदी आपल्या गोलंदाजीमध्ये असलेले कौशल्य किंवा गुणवत्ता सर्व काही दिसून येत आहे. चौथा बॉल या षटकातील राईटम ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, स्टिअर करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल धाबीवरती संतुष्ट व्हावं लागतंय, कारण त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 39, 39 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मैदानामध्ये संघर्ष करत आहेत, त्याच वेळेला मेहनत घेत आहेत. आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे आणि ₹55,555 हे मलाच घ्यायचे आहेत, ही स्वप्न प्रत्येक खेळाडू आपल्या उराशी बाळगून आलेला आहे. कोणाचं स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरणार आहे, कोणाचं स्वप्न खरं होणार आहे, याचं उत्तर आपल्याला अर्थातच बुधवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला संध्याकाळच्या सत्रामध्ये कळणार आहे. लीग स्टेजच्या ह्या मॅचेस अक्षय साखर प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं, छत्रपती शिवाजी महाराज मैदान. मारायचं होता ऑन साइडला, बॅटची लिडिंग एज, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज मात्र बाद होतो.
पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, स्वतः फलंदाज पुढे धावत गेला, खूप चांगल्या पद्धतीने स्टंपिंग केली आणि आता आपण पाहिलं तर अंकुश बुरांडे बॅक टू दी पवेलियन. चौकार.
या सत्राचा खेळ मैदानामध्ये सुरू होता. बॅटिंग करत असताना अप्रतिम अशी फलंदाजी झाली. संमिश्र स्वरूपाचं सत्र आपण मैदानामध्ये पाहिलं, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये हे सत्र लो स्कोरिंग होईल की काय, परंतु त्याच वेळेला अप्रतिम अशी फलंदाजी, मग त्याच्यामध्ये दर्शन पेरेकर असेल किंवा त्याच वेळेला यज्ञेश बुरांडे असेल, यांची तडाखेबंद फलंदाजी मैदानामध्ये पाहिली आणि त्यांच्याच फलंदाजीच्या जोरावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा पूर्ण केल्या. तर 50 धावांचं टार्गेट हे खऱ्या अर्थानं LP ग्रुप या संघासमोर असणार आहे. तर हे आव्हान पूर्ण करणार की नाही करणार, या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल, कोणता संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल, कोणता संघ ही स्पर्धा सोडेल, हे तर सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय हिंदी समालोचक सोपवन यांना. धन्यवाद. शुक्रिया निशान जी पाटिल, जिन्होंने मौका दिया हमें इस मैच की कमेंट्री का। तो देख सकते हैं आप, काबिल तारीफ बल्लेबाजी भी हुई, गेंदबाजी भी हुई, अच्छी गेंदबाजी की तुषार ने, अच्छे कैचेस पकड़े वहां पर जब जरूरत थी लंबे हिट्स की, उस जरूरत को पूरा किया, एक काबिल तारीफ बल्लेबाजी का मुजाहरा दिखाया। अब देख सकते हैं 5 ओवरों का खेल समाप्त हुआ और 5 ओवर के समाप्ति पर स्कोर आ पहुंचा था 49 रनों पर, और जीतने के लिए हाफ सेंचुरी मतलब 50 रनों की जरूरत है मेरे दोस्तों। अब बल्लेबाजी के लिए तो जो पिछले मैच के विजेता थे उन्हें आमंत्रित किया है। बल्लेबाजी के लिए 2 आक्रामक किस्म के बल्लेबाज होंगे। नयन और योगेश, एक ओपनिंग किस्म की जोड़ी, टीम का सुजाया और कप्तान का नंबर 1 ब्रांड। देखा जाएगा क्या करते हैं अपने टीम के लिए। मेरे दोस्तों, मैं आपको एक बात बताना चाहूंगा। आप देख सकते हैं जो बैल होता है उसमें इतनी ताकत होती है कि वो पूरी जमीन को खुरेद सके और हल चला सके। पर मेरे दोस्तों एक बात आप जरूर ध्यान में रखना, जब वो एक किसी लकड़े के सहारे बंधा होता है पर उसमें इतनी ताकत है कि वो एक झटके में उस लकड़े के साथ साथ पूरी जो शेड होते है उसको भी उखाड़ ले, पर वो ऐसा नहीं करता। क्यों? क्योंकि वो प्रेम करता है अपने मालिक से, अपने तमाम जिसने उसका ख्याल रखा है। उसी तरीके से प्रेम जो क्रिकेट के लिए है वो दिखाई दे रहा है। कड़कती धूप है, हरा भरा मैदान है मेरे दोस्त, फिर भी क्रिकेट के लिए प्रेम यहाँ पर मौजूद है। काफी दूर दूर से दर्शक आए हैं यूट्यूब से, हमें इस मैच का जो होने वाला है वो भी पता चलता है घर बैठे बैठे। तो इसी बीच ले चलो तुम्हें मैदान की ओर, जहां पर पहली गेंदबाजी के लिए आए हैं दर्शन पेड़ेकर। देखते हैं पावर प्ले का ये ओवर होगा। इस बीच अच्छी आई गेंद थी, ग्लांस किया तो ऑफ साइड में, पर फील्डर तैनात थे वहां पर, अपने टीम के लिए काफी रन रोके हैं मेरे दोस्तों। अगर वहां पर गेंद छूट जाती तो नो डाउट गेंद की तेज तर्रारती बाउंड्री लाइन के पास तो चली ही जाती। इस बीच पहली गेंद को थोड़ा सा रुक कर खेला, संभल कर खेला, फिर से एक बार दूसरी गेंद लेकर। इस बीच अच्छी गेंद आई, ऑफसाइड में निकलने का प्रयास खेलने का, पर इस बीच 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन चुराने से रोक नहीं सकेंगे मेरे दोस्तों। एक अच्छा स्लोअर किस्म का गेम चल रहा है यहाँ पर। अब तक इस ओवर की 4 गेंदें आना बाकी है। 4 गेंदों में आने वाले स्कोर तय किया जाएगा। पावर प्ले का ये ओवर है, अच्छे हिट्स लगाने हैं अगर मैच को जीतना है तो। अब तक जीतने के लिए मेरे दोस्तों 50 रनों की जरूरत है 5 ओवरों में। 50 रन का टारगेट चेस करते हुए इस आगे बढ़ते हुए फिर से एक बार देखा जाएगा। इस बार स्लोवर किस्म की गेंद, फटका फर्स्ट हुए और कैच भी मिला है मेरे दोस्तों। जाना पड़ेगा पवेलियन में वापस। डीजे को मुझे सिंधी कम
नो जब गेंदबाज को बल्लेबाज को लगा था अब गेंद तेज तरार आएगी, बिजली की रफ्तार से गेंद आएगी, उसी प्रकार से ब्रह्मास्त्र यूज किया, एक स्लोअर गेंद जिसको समझ नहीं पाए, परख नहीं पाए और टाइमिंग में थोड़ा सा मिस्टर यूज हो गया और इसे यूज का अच्छा सा भरपूर फायदा उठाया फील्डर ने और गेंदबाज को साथ दिया और इस पहले धक्के के रूप में जाना पड़ेगा पवेलियन में वापस। अब उनकी जगह संभालने आए हैं हितेश नाकवा। देखा जाएगा आने वाले समय में, आपको पता चलेगा कौन सा बल्लेबाज क्या कामगिरी कर दिखाता है। फिर से एक बार एक काबिल तारीफ गेंदबाजी का मुजाहरा देखने मिला हमें यहाँ पर। थोड़ी सी फील्डिंग में सजावट होती है और होनी भी चाहिए। काफी बल्लेबाज है, नए किस्म के बल्लेबाज है, स्ट्रोक्स हिट्स है, काबिल तारीफ लगाते हैं। फिर से एक बार देखा जाएगा क्या होता है आने वाले गेंद में। अंपायर को पार किया जरूर है, एक्शन तो है, स्लोअर गेंद। फिर से एक बार अपील तो मांगी है पर इस बार अंपायर टच से मस ना हुए। एक काबिल तारीफ गेंदबाजी का मुजाहरा दिखा हमें यहाँ पर। इस बीच फिर से एक बार डॉट गेंद आती हुई, स्कोर थमा हुआ 1 रनों पर। स्कोर को 49 रन कब तक आपको टारगेट चेस करना है मेरे दोस्तों। फिर से एक बार एक खूबसूरत एक्शन के साथ इस बार अपील तो मांगी है पर अंपायर ने इशारा दिया है वाइड गेंद होगी। लॉ नंबर 22 अपील किया है यहाँ पर। इस बीच मेरे दोस्तों दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। इस बीच थोड़ी सी खराब गेंद वाइड और 1 रन से स्कोर में बढ़ोतरी हुई और स्कोर आप पहुंचा है 2 रनों पर। एक टीम की और एक कप्तान की खासियत होती है बल्लेबाज और गेंदबाज को प्रोत्साहन देना, वही वो फील्डर ने आके किया। भले ही गेंद वाइड गई पर फिर भी उसको कॉन्फिडेंस दिया, आत्मविश्वास दिया। फिर से एक बार अच्छी गेंद, शॉट जरूर आया था, फील्डर ने रोकने की कोशिश की पर इस बीच 2 रन लेने से रोक नाही सके। या दरम्यान पुढचा सामना आहे जरीमरी साखर आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या दोन संघामध्ये। चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेकसाठी आमच्या नाणेफेक कक्षात यायचं आहे। जरीमरी साखर आणि सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या दोन संघामध्ये पुढची लढत असेल। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक। देखा जाएगा इस बार फटकी हुई गेंद थी, ग्लांस किया है, गेंद जा रही है सीधा सीधा डिक्लेयर जोन में और इसे 2 रन से स्कोर में बढ़ोतरी हुई और स्कोर आप पहुंचा है 6 रनों पर। इस बीच काबिल तारीफ गेंदबाजी का मुजाहरा हुआ और इस बीच ओवर की समाप्ति भी हुई। ओवर की समाप्ति पर एक पावर प्ले का ओवर था, अच्छे स्कोर बटोरने की कोशिश थी पर उसमें थोड़े से नाकामयाब रहे और पर स्कोर आप पहुंचा है 6 रनों पर। तर आपण वरिया टॉस बॉक्समध्ये जिथे अर्थातच उपसरपंच अक्षय आदरणीय आनंदजी बुरांडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉसचा येथे नाणेफेकीचा कौल करतोय। एका बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला जरीमरी आई, या दोनही आपण कॅप्टनला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे। टेलीचं कॉल आणि नाणेफेकीचा कॉल हा सँडी वॉटर स्पोर्ट या संघाकडे गेलेला आहे। जास्त वेळ घेणार नाही कारण मैदानामध्ये सामना सुरू आहे। आपला निर्णय आपण सांगायचा आहे। पहिले मी गोलंदाजी घेतलेली आहे। तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण जर मैदानामध्ये पाहिलं तर ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे। तर आपण 5 षटकांचा सामना आहे, तर 5 षटकांमध्ये किती धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। आणि तसेच ही जो एक चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म आहे, किंबहुना सर्व खेळाडूंना एक चांगली नामी संधी आहे। तर या टुर्नामेंटच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मेहनत पहिल्या दिवसापासून करत आहात, परंतु आपण जर पाहिलं तर पहिल्या पर्वापेक्षा दुसरं जे पर्व आहे ते अगदी दिमागदार आणि एक स्टेप पुढे आहे। तर या पर्वाबद्दल आपण काय म्हणाल? 2 शब्द आपले। अफलातूनच आहे सगळं नियोजन आणि आता मी आपल्या गावचे उपसरपंच आनंद बुरांडे सर आहेत, त्यांना मी विनंती करीन की पुढल्या वर्षी आपलं ग्राउंड ह्याच्यापेक्षा अफलातून झाला पाहिजे। आणि आता जर बोलत आलेत की अक्षीचं ग्राउंड नंबर 5 मध्ये येईल, तर बुरांडे साहेबांना मी विनंती करीन की आपला अक्षी गावाचा ग्राउंड पहिला नंबर कसा येईल ह्याच्याकडे जरा लक्ष दिलं तर बरं होईल आणि आमच्या खेळाडूंना अजून प्रोत्साहन मिळेल आणि आपले खेळाडूसुद्धा बाहेर आमच्या खेळाडूंमध्ये पण कॅपेबिलिटी आहे
रोनित नाखवा, राहुल मुजावर, पंकज नाखवा असे परत आणखीन धनु आणि आपलं केमुज निकनेम. तर ते असे सुद्धा अफलातून गोलंदाज आहेत, ते मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळू शकतात. जर आनंदजी बुरांडे सरांनी आणि आपल्या गावातील सगळ्या लोकांनी जर विचार केला तर हा आपला ग्राउंड निसर्गरम्य ठिकाणी आणि 1 नंबरचा करू शकतात. आणि पुढच्या वेळेला जर तुम्ही याल तर तुम्ही बघाल की नक्कीच आमचं गाव आणखीन मोठ्या लेवलला जाईल, ग्राउंड मोठं आणखीन दिमागदार बघायला मिळेल. ज्या पद्धतीने तू म्हणालास नितीन की आमचं हे मैदान टॉप 5 मध्ये यायला पाहिजे, पण तुम्ही तर म्हण ऑलरेडी तुमचं मैदान हे टॉप 5 मध्ये आहेच, नो डाऊट. कारण मी अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मी बऱ्याच ठिकाणी समालोचन करण्यासाठी जातो, परंतु अशा पद्धतीचं जे मैदान आहे हे क्वचित आम्हाला पाहायला मिळतं. त्याबद्दल तुमचं मैदान अतिशय चांगलं आहे. फक्त पुढल्या वर्षी एक आपल्यामध्ये फेरबदल करायचा आहे की हे जे मैदान ते संपूर्ण आपल्याला वर्तुळाकारमध्ये करायचं आहे. जो डिक्लेअर झोनचा जो पट्टा आहे तो आपल्याला बंद करायचा आहे. आणि दुसरी एक सुवर्ण संधी आहेच की पुढलं जे वर्ष आहे हे पुढलं वर्ष तुम्हाला कदाचित येथे रजनी स्पर्धा म्हणजेच प्रकाश ज्योती स्पर्धा करण्याचा विचार देखील आहे. तर आमच्या समालोचकांच्या शुभेच्छा तुमच्या आयोजकांना असतीलच. तर आपण वळूयात मॅचकडे, जिथे सुरू आहे एक जबरदस्त मुकाबला आणि आमचे समालोचक हिंदी समालोचक सोपवान आपण कंटिन्यूस करायचं आहे. धन्यवाद. थैंक यू. इस बीच देखा जाएगा गेंद अच्छी आई थी पर शॉट भी उतना ही बेहतरीन लगा था, पर फील्डिंग भी उतनी ही काबिले तारीफ थी. एक खूबसूरत गेंदबाजी का मुजाहरा दिखा, पर फील्डिंग में मेरे दोस्तों काफी कम नहीं. एक अच्छी फील्डिंग का मुजाहरा दिखाते हुए बार बार जब भी गेंद आ रही है कॉन्फिडेंस उतना उनके पास, उतना आत्मविश्वास है. इस बीच रोके रखा है, बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे. काबिले तारीफ गेंदबाजी. फिर से एक बार अंपायर को पार किया है, पटकी हुई गेंद थी, शॉट भी खींचा है. 1 बाउंस, गेंद जा रही है बॉडी लाइन की तरफ. 2 बाउंस, सीधा बॉडी लाइन. इस बार रघु तो नहीं पर बल्ला गेंद में आया था. काबिल तारीफ स्टॉक. गेंद गई थी 1 बाउंस 2 बाउंस सीधा बॉडी लाइन के बाहर, और इसे 4 रन से स्कोर में बढ़ोतरी हुई और स्कोर आ पहुंचा है 10 रनों पर. फिर से एक बार देखा जाएगा. इस बार थोड़ी सी खूबसूरत गेंद, चालाकी भरी गेंद, स्लोअर किस्म की गेंद डाली. तुषार कुछ गेंद को समझ नहीं पाए और गेंद जाती हुई सीधा सीधा कीपर के दस्तानों में, और इस बीच कीपर ने कोई भी गलती ना करते हुए अपने बॉल को हाथों में समेटा और इस बीच स्कोर को रोके रखा है. फिर से एक बार देखा जाएगा. इस बार थोड़ी सी और बेहतरीन गेंद मेरे दोस्तों, देखा जा सकता है. लगातार बैक टू बैक दूसरी डॉट गेंद आई थी, चौका लगा था. उसके बाद अच्छा कमबैक किया. पावर प्ले का ओवर है, फील्डर भी काफी तैनात है. शॉर्ट मैदान लॉन्ग ऑन की जानिब 2 फील्डर तैनात किए थे, और उस बीच उस गैप में चौका निकाला. फिर लगातार 2 गेंद डॉट डाली है. तुषार को कुछ समझना होगा, गेंदबाजी को परखना होगा. इस बीच फिर से एक बार गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर, फुल टॉस किस्म की गेंद थी. फिर से एक बार मिस हुए और कीपर को भी कुछ गेंद समझ नहीं आई, पर पीछे जो स्लिप मौजूद थे उन्होंने हाथों में गैदर किया और रोके रखा है. इस बीच ओवर की समाप्ति और स्कोर आप पहुंचा है 10 रन. लगातार 3 गेंदें डॉट निकाली है मेरे दोस्तों. काबिल तारीफ गेंदबाजी दिनेश नाखवा जी की जानिब से. एक बार इस 2 ओवर की समाप्ति पर स्कोर आप पहुंचा है 10 रन, और पावर प्ले का ये ओवर समाप्त होता हुआ अब आने वाले 3 ओवरों में जीतने के लिए 40 रनों की जरूरत. 18 गेंदें और 40 रन. क्या चेस हो पाएगा? आने वाला समय और आने वाला वक्त आपको बताएगा, और वक्त ने काफी कुछ सिखा दिया है हमें दोस्तों. यहाँ पर आप देख सकते हैं कि कई दफा हमने देखा है कि एक जो इंसान होता है, एक गलती पर अब उसकी कई खामियां निकालने बैठता है, पर एक जो कहना है जो किसी की खामियाबी निकाले वो एक मक्खी की मानिंद है जो पूरे खूबसूरत शरीर को छोड़ के सिर्फ जख्म बैठा करती है. तो जख्म को छोड़िए, उसके पूरी खूबसूरत शरीर को देखिए, उसका इतिहास देखिए, उसने क्या क्या कारनामे कर दिखाए है, तभी तो आज उस मैदान पे, आज इस पोजीशन पे है मेरे दोस्तों. फिर से एक बार गेंदबाजी अपने जानिब से पहली और टीम की जानिब से तीसरी ओवर लेकर आ रहे हैं
दर्शन पेड़ेकर और गेंद तो गई थी जरूर लेग साइड के जानिब। इस बीच एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। अच्छा ग्राउंड है, एक काबिल तारीफ ग्राउंड, प्लेन ग्राउंड है, गेंद सीधा हाथों में आ जाती है और दूसरा लेने की हिम्मत और वो जो कॉन्फिडेंस है वो बिल्ड नहीं कर पाते। अब स्ट्राइक एंड पर है तुषार, देखा जाएगा क्या होता है। तुषार को लंबे हिट्स लगाने के लिए जाना जाता है, पहचाना जाता है। उनका एक डर एक भय मन में लगा रहता है हमेशा। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर एक 10-15 पाउल का रनअप है, एक छोटा सा रनअप है, उतनी ही खूबसूरत किस्म की गेंद। पेस मायने नहीं रखता मेरे दोस्तों, मायने रखता है तो सिर्फ टिप्पा। वही आजमाते हुए इस बार फिर से एक बार डॉट आते हुए अंपायर के पास अपील मांगी है, दांत मांगी है, पर उस बीच उस दांत को नकारा है और उसको इस बार फिर से एक बार डॉट गेंद। तुषार को सोच के परख के समझ कर देख कर खेलना होगा। एक इस बार थोड़ी सी तेज तर्रार गेंद आई थी तो समझ नहीं पाए, कुछ परख नहीं पाए। फिर से एक बार काबिल तारीफ ऑफ ब्रेक किस्म की गेंद थी, फिर से एक बार गेंद जाते हुए डॉट कीपर के दस्तानों में। काबिल तारीफ गेंदबाजी दर्शन के जानिब से। एक दर्शन तो गेंद डॉट के दर्शन दे रहे हैं मेरे दोस्तों, काबिल तारीफ। फिर से एक बार एक 10-15 पाउल का रनअप, एक खूबसूरत सा एक रनअप है और उतनी ही एक्शन भी। मेरे दोस्तों एक जो कान मंत्र दिया है दोस्त, दोस्त की मायने क्या होती है। जब पैदा होता है इंसान, तमाम रिश्ते अपने को बने बनाए मिलते हैं, सिर्फ एक रिश्ता वही है जो आप खुद बनाते हैं, अपने दिल से बनाते हैं, वो रिश्ता है दोस्त का। वो दोस्त ही वही होता है जो तमाम रिश्ते जब साथ छोड़ जाते हैं वही रिश्ता काम आता है, जो हमें हर मुश्किल वक्त में हमें साथ देता है। वही कारनामा कर दिखा रहे नॉन स्ट्राइकर एंड बैट्समैन तुषार के लिए। तुषार को जो प्रेशराइज होते हुए लगातार ये उनकी दूसरी गेंद डॉट आई है। इस बीच थोड़ा सा फ्रंट फुट पे आए हैं, शॉट खेलना चाहते थे झुक कर, पर गेंद भी गई है उतनी ही रुक कर, जा रही है सीधा कीपर के दस्तानों में। काबिल तारीफ गेंदबाजी दर्शन के जानिब से मेरे दर्शन के जानिब से। पहली गेंद में सिंगल जरूर आया, पर उसके बाद चार गेंद लगातार डॉट आई है। क्या ही खूबसूरत किस्म की गेंदबाजी हमें देखने को मिल रही है यहाँ पर। फिर से एक बार दर्शन, इस बीच अंपायर से मांगी है दांत, अंपायर टस से मस ना हुए और इस बीच ओवर की समाप्ति। काबिले तारीफ 5 गेंद लगातार डॉट आई है, इस बीच एक सिंगल से ही संतुष्ट होना पड़ेगा और स्कोर आप पहुंचा है 11 रनों पर। अब तक इस इनिंग के 2 ओवरें आना बाकी, 12 गेंदे और जीतने के लिए 39 रनों का टारगेट चेस करना होगा आपको। स्कोर आप पहुंचा है मेरे दोस्तों 11 रनों पर। अब तक जीतने के लिए 12 गेंदे और 39 का टारगेट आपको चेस करना है। 12 गेंदे और 39 रन। थोड़ा सा तुषार प्रेशराइज हो गए थे, चलो कोई बात नहीं मेरे दोस्तों, गलतियां तो इंसान से ही होती है। गलतियों पर नजरअंदाज करके वो गलती बार बार ना दोहराए, इस पर ध्यान देना चाहिए। एक काबिल तारीफ मैदान सजा हुआ, कड़कती धूप में क्रिकेट के चाहते, क्रिकेट के प्रेमी आए हुए, पर उनके लिए भी बैठने का इंतजाम है। अब ग्राउंड के चारों ओर देख सकते हैं बैठने के लिए तमाम इंतजाम किए गए हैं और यहाँ पर कमेंट्री बॉक्स में हमारे YouTube लाइव का सेटअप, डीजे का सेटअप भी दिया गया है। और ये मैच अगर आपको घर बैठे बैठे देखनी है तो आप YouTube लाइव के माध्यम से भी देख सकते हैं। हॅलो, आदरणीय निलेश चौलकर या सामन्यासाठी जे क्षेत्ररक्षक आहेत, या क्षेत्ररक्षकाने कोणत्याही क्षेत्ररक्षकाने जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। ही नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे। धन्यवाद। तसेच जे प्रेक्षक आहेत बाहेर त्यांना अमनजी नकवा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅचसाठी असणार आहे। तसेच उलेशजी नकवा यांच्या माध्यमातून 3 षटकार जो लगावेल त्यासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक, 3 विकेट्स घेईल त्यासाठी 2000 रुपयाचं आणि 3 चौकार जो मारणार आहे त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। तसेच अर्धषटकाला ऑलरेडी सचिन राहुल यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक काल एका फलंदाजानं जिंकलं होतं आणि ते बक्षीस सुद्धा कंटिन्युअस आहे। तर ही सुवर्ण संधी फलंदाजासाठी आहे। ओव्हर टू सोपवान।
काबिल तारीफ स्ट्रोक आया था, 1 बाउंस 2 बाउंस लगा था, यहाँ पर चौका चला जाएगा। एक चीते के रफ्तार से, एक चील की नज़र से गेंद को अपने हाथों में लपक लिया और उस बीच जब थ्रो कर पाते, गैदर कर पाते, 2 रन आसानी से बटोर लिए और इसे 2 रन से स्कोर में बढ़ोतरी हुई और स्कोर आप पहुंचा है 13 रनों पर। एक गेंदबाजी में परिवर्तन करना होगा, अगर इस बल्लेबाज को रोके रखना है तो। अब तक स्ट्राइक एंड पर है हितेश, देखा जाएगा क्या होता है। इस बीच अच्छा शॉट आया है, ग्लांस किया है, देख सकते हैं 1 रन तो मुकम्मल है। तुषार पर स्ट्राइक रखना चाहेंगे, रन आउट का मौका और यहाँ पर तू मैं के बीच अंपायर की उठी उंगली, जाना पड़ेगा पवेलियन में वापस। डीजे को मिली सिद्धि। अब उनकी जगह संभालना है अनिकेत नाकवा, देखे जाएंगे क्या होता है आने वाले समय में मेरे दोस्तों। अब तक जीतने के लिए 10 गेंदों में 36 रन का टारगेट चेज करना होगा। 6 लंबे हिट और मैच आपके हाथों में मेरे दोस्तों, पर यहाँ पर थोड़ा सा मुश्किल साबित हो रहा है। एलपी ग्रुप ओनर अर्थातच या ग्रुपकडून प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। जशी क्षेत्ररक्षकांना सुवर्ण संधी आहे त्याच वेळेला फलंदाजांना देखील सुवर्ण संधी आहे। प्रति षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक एलपी ग्रुपचे ओनर यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे। तर पाहूया किती षटकार या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। स्वर्ण संधि तो मिली है, देखते हैं संधि का सोना कर पाते हैं या नहीं। प्रत्येक षटकार पे 500 रुपए का इनाम मेरे दोस्तों, पर ये मैच ये गेम पैसों का नहीं तो प्रेम का है। और इस बीच कैच का मौका था, डाय मार के लेने का प्रयास, पर प्रयास हुआ अनसक्सेसफुल। इस बीच थोड़ी सी खराब मिसफील्डिंग हुई, एक थोड़ा सा खराब जजमेंट हुआ और इस बीच 1 रन बटोर लिया और स्कोर आप पहुंचा है 16 रनों पर। जीतने के लिए 8 गेंदे और 34 रनों की जरूरत। इस बीच अच्छी गेंद आई थी, खेला है मिड ऑन के जानिब, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा और 1 रन से ही शायद से 1 रन ही अच्छा खुद के फॉलो धुन में रखना चाहते थे स्ट्राइक। उस बीच स्ट्राइक रोटेट हुई है और इस 1 रन से स्कोर में बढ़ोतरी और स्कोर आप पहुंचा है 17 रनों पर। अब तक जीतने का लक्ष्य बहुत दूर है मेरे दोस्तों। लंबे हिट लगाने होंगे, लंबे शॉट कर खेलने होंगे, बड़े बड़े हिट्स लगाने होंगे। आपको मैच को जीतना है तो फिर से एक बार, इस बार पटकी हुई गेंद थी, गेंद हवा में, खुद गेंदबाज कैच के नीचे, जाना पड़ेगा पवेलियन में।